नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण 7 आणि 8 मार्चच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघणार आहे। लेक्चर व्यवस्थितपणे बघा, यातून बरीचशी इन्फॉर्मेशन मिळणार आहे। कोर सब्जेक्ट सुद्धा आपण व्यवस्थित लिंक केलेले आहेत। लेक्चर बघून झाल्यानंतर याची पीडीएफ तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा। या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ। पहिला प्रश्न बघा, नुकताच कोणता देश गर्भपाताच्या अधिकाराचा राज्यघटनेत समावेश करणारा पहिला देश ठरला? प्रश्न समजलाय का? असा कुठला देश आहे की जो ॲबॉर्शन करू देण्याचा अधिकार हा राज्यघटनेमध्ये ऍड करतोय? तर तो देश आहे फ्रान्स। पर्याय क्रमांक 2। फ्रान्सनी त्यांच्या घटनेमध्येच गर्भपाताचा अधिकाराचा समाविष्ट केलेला आहे। जसं आपल्या घटनेने बरेचसे आपल्याला अधिकार दिलेत बघा, मूलभूत अधिकार दिलेले आहेत, तशाच पद्धतीने आता फ्रान्सच्या घटनेनेच फ्रान्सच्या नागरिकांना गर्भपाताचा अधिकार दिलाय। घटनेमध्येच गर्भपाताचा अधिकार दिलेला जगातला फ्रान्स हा पहिलाच देश बनलाय। ओके, महत्वाचं आहे हे, याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन बनू शकतात। रिसेंटली सरोगसी हा मुद्दा सुद्धा चर्चेमध्ये होता, आपण बघितलंय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या संदर्भात बरेचसे निर्णय दिलेले आहेत। त्याच्यावरती सुद्धा म्हणजे एकूणच हा जो काही गर्भपात, महिला अधिकार, हे जे सगळे मुद्दे आहेत याच्याकडे आयोगाचं लक्ष असतं, एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात। त्यात आता घटनेमध्ये त्यांनी बदल केलेला आहे, त्याच्यासाठी मतदान झालं आणि फ्रान्समध्ये 780 विरुद्ध 72 अशा बहुमताने ही निर्णय पास झालेला आहे। म्हणजे हा अधिकार घटनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी 780 मतं पडली आणि त्याला विरोध करणारी फक्त 72 मतं होती। तर अशा मोठ्या बहुमताने फ्रान्सच्या घटनेने आता गर्भपाताचा अधिकार घटनेमध्ये ऍड केला आहे। ओके, आय होप हा मुद्दा तुम्हाला समजला असेल। मी सिंपल एक तुम्हाला क्वेश्चन विचारतोय। भारताची राज्यघटना आपण भरपूर साऱ्या देशांकडून घेऊन बनवलेली आहे। ओके, मग त्याच्यामध्ये फ्रान्सच्या घटनेमधून आपण काय घेतलंय का आणि काय घेतलंय ते प्लीज कमेंट करून कळवा। अभ्यासाचाच भाग आहे हा। तुम्ही आज घटनेची वैशिष्ट्य हा मुद्दा रिवाइज करा, या हेतूने मी तुम्हाला हा प्रश्न विचारलाय। ओके, फ्रान्स देश कुठे आहे बरं मॅपमध्ये? थोडं मॅपमध्ये या बघा, इथं जगात हे सगळे युरोपियन देश वगैरे दाखवलेत, वेगवेगळ्या रंगाचे हे युरोपियन देश। त्यात आपण एकदम पश्चिमेकडून सुरुवात केली तर इथं खाली पोर्तुगाल आहे, स्पेन आणि त्याच्यावरती असलेला तो म्हणजे फ्रान्स हा देश। इथं या मॅपमध्ये फ्रान्स आणि त्याच्या आजूबाजूचे बॉर्डर शेअर करणारे देश दिलेले आहेत, जसं की स्पेन सोबत बॉर्डर शेअर होतीये, यस। इटली, स्वित्झर्लंड, त्याच्या थोडं वरती आलो तर ही मोठी बॉर्डर लक्झमबर्गची आहे का? तर नाही, ही जर्मनीची बॉर्डर आहे। लक्झमबर्ग हा अगदी छोटासा देश आहे। ओके, आणि त्याच्यावरती आहे बेल्जियम। आणि फ्रान्सला उत्तरेकडं इंग्लिश कॅनल सुद्धा लागून आहे, म्हणजे ज्यामुळं ब्रिटन आणि फ्रान्स हे वेगवेगळे झाले, त्याला इंग्लिश चॅनल म्हटलं जातं। तर तो हा फ्रान्सच्या उत्तरेकडे आहे। ओके, आणि फ्रान्सच्या एकदम जो पश्चिमेचा भाग आहे, जो समुद्र आहे, तो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ओशन। आणि फ्रान्सच्या दक्षिण टोकाकडे याल, दक्षिणेकडची सीमा बघाल तर मेडिटेरियन समुद्र सुद्धा फ्रान्सला लागून आहे। तर हे सगळं जॉग्राफिकल लोकेशन लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, राज्यघटनेचे कोणते कलम आपल्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्याच्या अधिकाराचे रक्षण करते? म्हणजेच आपल्या लग्नाच्या अधिकारासंदर्भात आपल्या घटनेमध्ये कुठं दिलेलं आहे ते कलम, असं आपल्याला विचारलंय। घटनेमध्ये असा डायरेक्ट कलमाचा तसा उल्लेख केलाय का की लग्न करण्याचा अधिकार वगैरे, किंवा आवडत्या व्यक्तीशी लग्न करता येईल असं घटनेमध्ये शब्द आहेत का? तर नाही। घटनेमध्ये कसं आहे, आपल्या घटनेमध्ये काही कलम बनवली आहेत आणि त्याच्या डेफिनेशन देण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी करत असतं। पहिल्यांदा ह्या प्रश्नाचं उत्तर बघा, राज्यघटनेमध्ये असं कोणतं कलम आहे जे आपल्याला आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार देतोय? तर ते आहे कलम 21। आवडीची व्यक्ती म्हणजे आता तुम्हाला आवडायला कोणी आवडलो, पण समोरचा व्यक्ती पण तयार पाहिजे, तर दोघांच्या सहमतीनेच तर लग्न होणार आहे। तर हा जो काही अधिकार आहे तर तो आपल्याला कलम 21 मध्ये मिळाला आहे। लता सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश, तर यांच्या एक जी केस होती ज्याच्यावरती 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 21चा आधार घेऊन विवाहाच्या अधिकाराला जगण्याच्या अधिकाराचा एक भाग म्हणून मान्यता दिलेली आहे। ओके, कोणती ती केस आहे किंवा कोणता खटला आहे? लता सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश 2006चा हा निकाल आहे, आणि ज्याच्यामध्ये घटनेतलं कलम 21ची तरतूद देऊन किंवा 21 पुढे करून विवाहाच्या अधिकाराला
जगण्याच्या अधिकाराची तुलना दिलेली आहे. ओके, विवाहाचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये जगण्याच्या अधिकाराचाच एक घटक आहे असं सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्या निकालांमध्ये सांगितलंय. रिसेंटली हा मुद्दा चर्चेत आल्याचं कारण म्हणजे आसाममध्ये बघा, सरकारने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 हा रद्द केलाय. म्हणजे काही आता आसाममध्ये जे मुस्लिम विवाह सुद्धा होतील किंवा मुस्लिम घटस्फोटांच्या नोंदी सुद्धा होतील ना, तर त्या विशेष विवाह कायदा 1954च्या नुसार केल्या जातील. ओके, याच्यावरती आपलं एक लेक्चर घेणं खरं तर पेंडिंग आहे. तर मी आज ट्राय करेल की या आसाममध्ये जो मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द केलाय त्याने इम्पॅक्ट काय झालाय तर याच्यावरती मी लेक्चर आज घेण्याचा प्रयत्न करेल. ओके, कलम 21 काय सांगते आपण थोडक्यात बघू. जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षणासंदर्भातचं हे कलम आहे. कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही अशा प्रकारची तरतूद या कलम 21 मध्ये आहे. आणि हा एक मूलभूत अधिकार आहे जो प्रत्येक व्यक्तीला आहे, मग तो भारतीय नागरिक असो किंवा भारताचा नागरिक नाही म्हणजे परदेशी आहे, तर अशांना सुद्धा हा मूलभूत अधिकार आपल्या घटनेने दिलाय. ओके, कलम 21 हे दोन अधिकार देतोय, एक म्हणजे जगण्याचा सुद्धा अधिकार आणि दुसरा म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. तुम्ही म्हणाल की सर मग कोर्टाकडून जे शिक्षा सुनावल्या जातात, फाशी वगैरे दिली जाते किंवा कुणाला तरी तुरुंगात डांबलं जातं, तर त्याचं जगण्याच्या अधिकाराला तर तिथं म्हणजे त्याला तो अधिकार मिळत नाहीये. मग याचा अर्थ काय, तर कलमच तसं डिझाईन केलंय बघा. कलमात मेन्शन केलंय की कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचं जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही. म्हणजे जे कायद्याने प्रस्थापित केलेल्या संस्था आहेत त्या प्रक्रियेनुसार त्या व्यक्तीचं जीवन हिरावू शकतात, वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावू शकतात असा त्याचा अर्थ आहे. ओके, काही गोष्टी अशा स्पष्ट न लिहिता अर्थ लावायचा असतो आणि तेच अर्थ लावण्याचं काम मोस्ट ऑफ द टाइम सर्वोच्च न्यायालय करतं. ओके, कलम 21 द्वारे प्रदान केलेला मूलभूत अधिकार हा संविधानाने हमी दिलेल्या महत्वाच्या अधिकारांपैकी एक आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या अधिकाराचं वर्णन मूलभूत हक्कांचं हृदय म्हणून सुद्धा केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या हक्काला, कोणत्या कलमाला भारतीय सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्कांचे हृदय म्हटलंय, तर कलम 21. ओके, जगण्याचा अधिकार हा केवळ जगण्याचा अधिकार नाहीये, तर त्यात सन्मानाने आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यात सक्षम करणे असा त्याचा अर्थ लावला जातो. ओके, जगायचं म्हणून असंच प्राण्यांसारखं जगायचं नाहीये, तर सन्मानाने जगता यावं. ऍक्च्युली प्राण्यांना सुद्धा सन्मानाने जगता आलं पाहिजे. तर अशा प्रकारच्या तरतुदी आपल्या घटनेमध्ये आहेत. ओके, पुढचा प्रश्न बघा. राज्य विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे, तर ते राज्य म्हणजे झारखंड. झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन तर यांनी या योजनेची सुरुवात केली आहे. विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना. एक्झामसाठी ही योजना महत्वाची, विचारलं जाऊ शकतं. राज्य फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय केलं जाईल बरं, तर झारखंड सरकार काय करणार आहे, तर पुनर्विवाह करणाऱ्या विधवांना 2 लाख रुपये अर्थसहाय्य याच्यातून दिलं जाईल, जेणेकरून त्या विधवांचं जीवनमान सुधरेल, सन्मानाने त्यांना जगता येईल. तर या हेतूची ही योजना आहे. ओके, त्यांना 2 लाख रुपये अर्थसहाय्य मिळेल, हे लक्षात ठेवायचं आहे. हा उपक्रम विधवांचं सक्षमीकरण आणि त्यांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून सुरू करण्यात आला आहे. ओके, कोणतं राज्य सरकार, झारखंड. पुढचा प्रश्न आहे, कर्नाटक मंदिर विधेयकानुसार मंदिराकडून डॅश डॅश टक्के अधिक निधी गोळा केला जाणार आहे. किती टक्के निधी अधिक घेतला जाईल, तर 10%. आता ही नेमकीच घटना काय आहे, तर कर्नाटक राज्य विधानसभेने कर्नाटक हिंदू रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स अँड चॅरिटेबल एन्डॉर्समेंट अमेंडमेंट बिल 2024 हे मंजूर केलेले आहे. याच्यामध्ये काय होईल, तर कर्नाटक राज्यामध्ये ज्या मंदिरांचं एकूण उत्पन्न 10 लाख ते 1 कोटी याच्यामध्ये, तर अशांसाठी जेवढी काही ती रक्कम गोळा होते मंदिरांमध्ये, तर त्याच्यावरती 5% हा जास्तीचा निधी गोळा केला जाणार आहे राज्य सरकारकडून. आणि ज्या मंदिरांचं एकूण उत्पादन, वार्षिक उत्पादन 1 कोटींपेक्षा जास्त आहे, अशांवरती 10% निधी हा लागणार आहे केंद्र सरकारचा. ओके, हा निधी कसला आहे, तर राज्य धार्मिक परिषदेतर्फे चालवल्या जाणाऱ्या
कॉमन पूल फंडामध्ये हा निधी ऍड केला जाईल. आता कॉमन पूल फंड कसला असतो, तर राज्यामध्ये जेवढे काही इतर धर्माचे सुद्धा पुजारी आहेत, अर्चक आहेत, मग ते पोप असतील किंवा इतर सगळे म्हणजे सगळ्या धर्मांसाठी मौलवी वगैरे असतील, तर अशांच्याच एकूण कल्याणासाठी जसं विमा संरक्षण असतं, मृत्यू मदत निधी असतो, तसं पुजारी हा जो वर्ग आहे सगळ्या धर्मांचा, शब्द काय इथं, कॉमन पूल फंड. तर अशांसाठी आणि त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना सुद्धा शिष्यवृत्ती म्हणून त्या फंडचा वापर केला जाईल, अशा प्रकारचं हे विधेयक आहे. अतिशय कॉन्ट्रोव्हर्शियल असं हे बिल आहे, हे विधेयक आहे. आणि हे नेहमीच झालंय की प्रत्येक वेळेस फक्त हिंदू टेम्पल्सलाच टार्गेट केलं जातं. तुम्ही जर कायदे बघितले असतील तर असे पर्टिक्युलर कायदेच बनले की ज्यामध्ये हिंदू मंदिरांना राज्य तिजोरी म्हणूनच वापर करतोय, असे इतर कुठल्या धर्मांच्या धर्मस्थळाबद्दल केलं जात नाही. ओके, आता याच्याविषयी बोलायचं म्हणजे अगदीच खोलात जायला लागेल आणि तेवढा आता मी तुमचा वेळ नाही घेणार. इतर राज्यातील जर आपण मंदिर महसूल संकलन यंत्रणा जर बघितली तर तेलंगणामध्ये वार्षिक 50,000 रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या धार्मिक संस्थांना, खास करून इथं हिंदू धार्मिक संस्थांनाच म्हणायचंय, त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या 1.5% रक्कम हे राज्य सरकारला द्यावी लागते. केरळमध्ये मंदिरांचं व्यवस्थापन हे देवस्वम मंडळामार्फत केलं जातंय. उत्तराखंड राज्य सरकारकडून थोडेसे बदल करण्यात आलेत. बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री तर अशा मंदिरांसह एकूण उत्तराखंड राज्यामधले 51 मंदिरं आहेत की जे 2021 मध्येच राज्य सरकारच्या नियंत्रणातून त्यांनी मुक्त केलेत. तर जे फ्री टेम्पल मुवमेंट चालू होत्या ना, तर त्या मुवमेंटचाच एक भाग म्हणून 2021 मध्ये उत्तराखंड राज्याने अशी मंदिरंही राज्य सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केलीत. ओके, तर तुमचं मत याच्याविषयी काय या मुद्द्यावरती हे मला कमेंट करून कळवा. याच्यावरती बघूयात आपण, जमलं इन केस कधी तर लेक्चर घेऊ. पुढचा प्रश्न आहे, भारतात सक्रिय ज्वालामुखी कोठे आढळतो? तर भारतात सक्रिय ज्वालामुखी जो आहे, जो ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो आहे, तो एकाच ठिकाणी, तो म्हणजे अंदमान निकोबार या ठिकाणी. तिथं सुद्धा जे बॅरेन आयलंड आहेत, तर इथं भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे बॅरेन आयलंड. लक्षात ठेवायचं, हे मॅपमध्ये तुम्हाला इथं दाखवलेलं आहे बॅरेन आयलँड्स. तर इथं भारतातला एकमात्र लाईव्ह व्हॉल्कॅनो आहे. आता हा विषय चर्चेत कुठून आलाय, तर रिसेंटलीच एक ओशन इन्स्टिट्यूट आहे ज्याचं नाव आहे शॅमिट ओशन इन्स्टिट्यूट, कोस्टारिका ते चिली. तर या प्रवासात किंवा या मार्गामध्ये एकूण 4 नवीन पाण्याच्या पृष्ठभागाखाली नवीन पर्वतरांगा आहेत असा या इन्स्टिट्यूटनी दावा केलाय. यालाच सी माउंट असं म्हटलं जातं. म्हणजे जे माउंटन हे समुद्राखाली आहेत त्याला सी माउंट म्हटलं जातं. तर कोणत्या रस्त्यामध्ये, तर कोस्टारिका पासून ते चिली, तर या पट्टीमध्ये पाण्याखाली समुद्राखाली एकूण 4 नवीन सी माउंट आहेत किंवा सी माउंट शोधलेले त्या इन्स्टिट्यूटचा असा दावा आहे. या पर्वतांची उंची सुमारे 1,500 मीटर ते 2,680 मीटर पर्यंत आहे. 1,500 मीटर म्हणले की एक अंदाज आला पाहिजे. कळसुबाईचं शिखर जे आपल्या महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे त्याची उंची 1,650 मीटर आहे. ओके, शिवालिक पर्वतरांगा ज्या हिमालयाच्या सगळ्यात लहान हाईटच्या पर्वतरांगा आहेत, तर शिवालिक पर्वतरांगांची सुद्धा ऍव्हरेज हाईट ही 1,650 मीटर पर्यंत आहे. तर तेवढीच उंच असलेली पर्वतरांग किंवा 4 पर्वतांपैकी एक, जे की या चिली ते कोस्टारिका या प्रवासामध्ये किंवा या मार्गामध्ये आढळले आहेत. ओके, सी माउंट म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागाखाली असलेला पर्वत. आणि असे जे सी माउंट असतात ना, जे पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली आहेत, पण जर कालांतराने ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि ते पाण्याच्या वर येण्याचा प्रयत्न करतायत, मग काय होतं, बेट सारखं स्ट्रक्चर तयार होतं. ज्वालामुखीचा बेट आपण त्याला म्हणतो. सध्या हवाईची जे बेटं आहेत, जपानची बेटं सुद्धा या ज्वालामुखी बेटांचं एक उदाहरण आहे. ओके, तर आय होप हा मुद्दा तुम्हाला समजलाय. पुढचा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे राष्ट्रपती. आता हा विषय का चर्चेत आलाय हे पण मी सांगणार आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा की राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये कलम 124 ते कलम 147च्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातल्या महत्वाच्या तरतुदी देण्यात आल्यात. कलम 124 ते कलम 147 पर्यंत. ओके, भाग 5, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नियुक्ती ही राष्ट्रपतींमार्फत केली जाते. आणि जर कधी त्यांना पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर ते स्वतःचा राजीनामा हे राष्ट्रपतींकडे देतात. हे सगळं झालं कोर पॉलिटी मधलं. पण आता हा विषय चर्चेत कुठून आलाय, तर रिसेंटलीच
भारताचे सरन्यायाधीश म्हणजे DY चंद्रचूड यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालय भारतातील सुपर परफॉर्मर ट्रायल कोर्टच्या न्यायाधीशांना मान्यता देण्यासाठी एक चौकट तयार करत आहे. सुपर परफॉर्मर म्हणजे काय की जिथं खटले प्रलंबित नाहीत राहणार. कारण सध्या भारतामध्ये काय भरपूर सारे कनिष्ठ न्यायालय आहेत की जिथं 4.5 कोटींपेक्षा जास्त खटले प्रलंबितच आहेत. मग न्याय कधी मिळणार? ते खटले तर अजून एक्सपोजच व्हायचेत. तर त्याच्यामुळे काय होतं लोकांमध्ये सर्वोच्च न्यायालय असेल किंवा एकूणच न्याय प्रणालीविषयी लोकांमध्ये असंतोष निर्माण होतोय. आणि मग कुठं जरी इन्स्टंट निकाल देण्याच्या नादात काही अयोग्य कृती घडतायत, बेकायदेशीर गुन्हे घडतायत, तर असं काही भविष्यात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ नये याची दखल घेण्यासाठी म्हणून सर्वोच्च न्यायालय आता सुपर परफॉर्मर ट्रायल कोर्टची चौकट तयार करत आहे. मग ज्याच्यामध्ये अशी काही यंत्रणा असणार आहे की जे काही खटले आहेत त्यांना कॅटेगराईज केलं जाईल आणि त्यांचे निकाल धडाधड दिले जातील. ओके, तर तशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे असं DY चंद्रचूड यांनी सांगितलंय. तर म्हणून हा सुप्रीम कोर्टचाच एकूण मुद्दा चर्चेमध्ये आलाय. त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाचं असं लक्षात आलंय की आपल्या सहकाऱ्यांच्या तुलनेत उच्च निपटारा दर आणि केस क्लिअरिंगसाठी झटणाऱ्या त्या सक्रिय न्यायाधीशांना प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा देण्याची गरज आहे. म्हणजेच काय की त्यांना आणखीन काही इन्सेंटिव्ह ऍड केले जातील, त्यांना प्रमोशन दिलं जाईल किंवा त्यांना काहीतरी असे सन्मान मिळेल अशा काही गोष्टी केल्या जातील जेणेकरून न्याय प्रणालीमधले सगळे जे अधिकारी आहेत किंवा न्यायाधीश सुद्धा जे आहेत हे त्यांचं काम चोखपणे बजावतील. ओके, सर्वोच्च न्यायालय हा मुद्दा आपण बऱ्याच वेळेस लेक्चरमधून कव्हर करतो. आज थोडंसं आपण उच्च न्यायालयांकडे जाऊ. उच्च न्यायालय म्हणजे आपल्या भारताचे हायकोर्ट्स. उच्च न्यायालय ही राज्याच्या न्याय व्यवस्थेची सर्वोच्च संस्था असते. जशी सर्वोच्च न्यायालय देशाची सर्वोच्च संस्था आहे तशी. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच उच्च न्यायालयांना सुद्धा काही व्यापक अधिकार देण्यात आलेत. उच्च न्यायालय हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करते. त्याचबरोबर घटनेचा अर्थ लावण्याचं काम सुद्धा उच्च न्यायालयामार्फत केलं जातं. भारतात भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1861 नुसार सगळ्यात पहिल्यांदा 1862 मध्ये कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर चौथं जे उच्च न्यायालय आहे तर ते 1866 मध्ये फॉर्म झालं. 1850 मध्ये अस्तित्वात असलेली जी काही प्रांतिक उच्च न्यायालय होती त्या सगळ्यांना राज्याच्या उच्च न्यायालयाचा दर्जा देण्यात आलाय. ओके, ते लक्षात ठेवायचंय. 1862 मध्ये कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रासमध्ये उच्च न्यायालय बनवले होते. 1866 मध्ये अलाहाबाद हायकोर्ट बनलं चौथं. आणि 1950 पर्यंत असं झालं होतं की जे जे प्रांतिक उच्च न्यायालय आहेत तर त्यांना त्या संबंधित राज्याचा उच्च न्यायालयाचा दर्जा दिलाय. या संदर्भातच्या घटनेमध्ये तरतुदी कुठे आहेत बरं? तर आपल्या उच्च न्यायालयाच्या तरतुदी घटनेच्या भाग 6 मध्ये 214 कलम 214 ते कलम 231 मध्ये दिल्यात. कलम 214 हे असं सांगते की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. ओके, 7वी घटनादुरुस्ती याच्यामध्ये करण्यात आली होती 1956 मध्ये. आणि संसदेने 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा 2 किंवा अधिक राज्य त्याचबरोबर 1 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश तर अशा सगळ्यांमध्ये एक कॉमन उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. ओके, तर ही 7वी घटनादुरुस्ती आहे, लक्षातच ठेवा. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ही घटनादुरुस्ती अतिशय महत्वाची आहे. काय घटनादुरुस्ती झाली आहे की संसदेने असा अधिकार दिलाय की 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्य किंवा 2 किंवा 1 केंद्रशासित प्रदेश, 1 राज्य 1 केंद्रशासित प्रदेश, 1 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश यांपैकी कोणत्याही सिच्युएशन मध्ये कॉमन उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार या 7व्या घटनादुरुस्तीने दिलेला आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. कोर पॉलिटीचा चांगला मुद्दा आपण इथं समजून घेतलाय. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले पद्मश्री डॉक्टर अरुण कुमार शर्मा हे कोणत्या क्षेत्रात सक्रिय होते? तर त्यांचं क्षेत्र कुठलं होतं काम करण्याचं? तर पुरातत्व शास्त्रज्ञ ते होते. अतिशय महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. हे का व्यक्ती महत्वाचे आहेत? तर आपण खूप मोठं असं भव्य राम मंदिर उभारलंय. पण याच्या संदर्भात ज्यावेळेस केस चालू होती, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्यावेळेस आदेश आले होते की राम जन्मभूमी अयोध्या स्थळाचं उत्खनन करायचंय, तर त्या टीमचे हे वरिष्ठ सदस्य होते, ते म्हणजे अरुण कुमार शर्मा. ओके, 90व्या वर्षी छत्तीसगडच्या रायपूर या ठिकाणी त्यांचं निधन झालंय. त्यांनी जो अहवाल दिला होता त्या अहवालामध्ये असं सांगितलं होतं की जी मस्जिद होती तिथं, तर ती मस्जिद
हे मंदिर पाडली आहे आणि त्यानंतर बांधली असा निष्कर्ष त्यांनी निकालामध्ये दिला होता. ओके, म्हणजे त्यांचा जो अहवाल होता त्यांनी असं सांगितलं की मस्जिद बांधण्यासाठी मंदिर पाडण्यात आलंय असा निष्कर्ष आपल्या डॉक्टर अरुण कुमार शर्मा यांच्या अहवालामध्ये होता. 2017 मध्ये अरुण कुमार शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्यावेळेस राष्ट्रपती प्रणव मुखर्जी होते, त्यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. ओके, तर ही पण माहिती तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न बघा, खालील देशांचा विचार करा. पहिलं इजिप्त, इस्रायल, जॉर्डन, सौदी अरेबिया. वरीलपैकी किती देशांची सीमा सुएझ कालव्याशी संलग्न आहे? आपल्याला एक्झॅक्ट विचारलंय किती देशांची, म्हणजे इथं पर्याय सुद्धा 1, 2, 3, 4 असं दिलंय. म्हणजे वर जे 4 देश दिले त्यांच्यापैकी किती देशांची सीमा सुएझ कालव्याला लागून आहे, कोणत्या नाही विचारलं, किती. तर याच्यापैकी फक्त एकाच देशाची सीमा ही सुएझ कॅनलला डायरेक्टली लागून आहे आणि तो देश म्हणजे इजिप्त. ओके, सुएझ कॅनल आपल्याला माहिती आहे, थोडा आपण त्याच्याबद्दल डिटेल जाणारच आहे, पण हे लक्षात ठेवा की डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट कोणत्या देशासोबत आहे सुएझ कॅनलच्या बॉर्डरचा, तर तो देश आहे फक्त इजिप्त. ओके, आता हा सुएझ कॅनलचा मुद्दा चर्चेमध्ये कुठून आलाय, तर रिसेंटली UNCTADनी एक चिंता व्यक्त केली आहे की ज्यानुसार ते हुती रिबेल्स वगैरे सुएझ कॅनल मधल्या जहाज माल वाहतुकीवरती अडथळा निर्माण करतायत. तर या एकूण परिस्थितीवरती चिंता व्यक्त केली आहे. यामुळे ग्लोबल संकट येऊ शकतं, अशा प्रकारे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सुएझ कॅनल इम्पॉर्टंट एवढा का आहे बरं, थोडं मॅपमध्ये या, मॅपमधून मी तुम्हाला समजून सांगतो. हा जो सुएझ कॅनलचा मार्ग आहे ना, तर हा जगातला एकमात्र शॉर्टकट वे आहे की ज्यांनी आशिया आणि युरोप हे एकमेकांशी कनेक्ट केलेत. आशियामधून जर आपल्याला युरोपमध्ये जायचं आहे तर सुएझ कॅनल थ्रू आपल्याला 15 ते 14 तासांमध्ये आपण आशियातून युरोपमध्ये पोहोचतोय. पण जर हा सुएझ कॅनल नसता तर काय झालं असतं माहिती का, आपल्याला पूर्ण आफ्रिकाला फिरून युरोपमध्ये पोहोचावं लागलं असतं. म्हणजे किती माल वाहतूक विस्कळीत झाली असती, किती वेळ खाऊ बनली असती, ह्याचा अंदाज तुम्हाला आला असेल. हा सुएझ कॅनल हा खूप महत्वाचा आहे. आपल्याला जनरली अशी सवय आहे की आपण वरवरती फक्त वाचतो आणि सोडून देतो, पण याचं महत्व समजून घ्या. सुएझ कॅनल बांधण्यासाठी, हा बांधलेला कॅनल आहे, बांधायसाठी याला 2500 वर्ष लागलेत. सगळ्यात सुरुवातीला 600 BC मध्ये एक प्रयत्न केला होता की अशा प्रकारे एक कनेक्टिंग वे, वॉटरवे असला पाहिजे, तो प्रयत्न केला होता आणि फायनली याचं जे बांधकाम आहे हे 1869 ला कंप्लीट होऊन हा ऍक्टिव्ह झालाय. ओके, 1869 मध्ये याचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट होऊन प्रवास सुरू झाला होता. पुढं या कॅनलसाठी युद्ध सुद्धा झालेलं आहे. तुम्हाला माहिती असेल 1967 मध्ये सुएझ कॅनल वॉर झालं होतं. त्याच्यामध्ये मग तो कॅनल 8 दिवसांसाठी फक्त बंद ठेवला होता. त्या 8 दिवसांनी संपूर्ण जगात उलथापालथ झाली होती, ग्लोबल डिस्रप्शन झालं होतं. ओके, हा सुएझ कॅनल हा ह्युमन इंजिनिअरिंगचं बेस्ट एक्झाम्पल आहे. या सुएझ कॅनल मधून जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या 12% ट्रेड हा या कॅनल मधून होतोय. साधारण जगाच्या एकूण ऑइल वाहतुकीच्या 10% ऑइल वाहतूक या कॅनल मधून होतीये. 8% नॅचरल गॅसची वाहतूक सुद्धा या कॅनल मधून होतीये. त्याचबरोबर दरवर्षी $1 ट्रिलियन माल वाहतूक फक्त या सुएझ कॅनल मधून होते. साधारण दररोज ऍव्हरेज 50 कार्गो शिप या सुएझ कॅनल मधून प्रवास करतात. मग आता हा सुएझ कॅनल एक्झॅक्ट केवढा आहे, तर अंदाजे 198 किलोमीटर लांबीचा हा कॅनल आहे आणि हा मेडिटेरियन सी ते रेड सी याला कनेक्ट करतोय. ओके, हा लाल समुद्र आहे आणि हा मेडिटेरियन सी, तर या दोन्हींना कनेक्ट करणारा हा कॅनल आहे आणि त्याच्यामुळं आशिया खंड आणि युरोप हा एकमेकांशी व्यापाराने, जहाज मार्गाने असा कनेक्ट झालाय. ठीक आहे, याला अल्टरनेटिव्ह म्हणून ना रशिया इराणचा एक कॉरिडॉर सुद्धा आहे, त्याला INCTC म्हटलं जातं, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर, ज्यामार्फत मुंबईतून रशियाला जर माल पुरवायचा असेल तर आपण तो 15 दिवसात पुरवू शकतो मॉस्कोला. आता सध्या किती दिवस लागतात, तर सुएझ कॅनलवरून सध्या माल जातो आणि त्याच्यामध्ये साधारण 45 दिवस लागतात. ओके, 45 दिवसांचं काम 15 दिवसात सुद्धा होईल, पण त्याच्यासाठी INCTC हा व्यवस्थितपणे पूर्ण झाला तर. तो आता सध्या ऑन द वे वगैरे आहे. ठीक आहे, आता त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये नंतर कधी बघू, पण सध्या तुम्हाला सुएझ कॅनल हा नेमका कुठे आहे, काय त्याचं लोकेशन, काय त्याचं इम्पॉर्टन्स काय हे समजलं असेल ही एक अपेक्षा. ओके, तर या लेक्चरच्या माध्यमातून अगदी डिटेलमध्ये सर्व काही महत्वाच्या घडामोडी आपण अभ्यासल्यात.
लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही त्याच्याविषयी कमेंट करत चला. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.